सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। त्या ठिकाणी चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळविल्याचा प्रकार घडला आहे। एटीएमला दोरखंड बांधून वाहनाने ते ओढले असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 लाखांची रोकड होती असेही समोर आले आहे। दरम्यान या प्रकारानंतर एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। चोरट्यांनी एटीएम पळविल्याच्या घटनेमध्ये हैदराबाद रस्त्यावरील जुन्या विडी घरकुल भागातील संगमनगर येथे SBI बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी रोकडसह पळवून केल्याची घटना घडली। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती। शनिवारी पहाटे 16 मे रोजी 3 वाजण्याच्या सुमारास या एटीएम सेंटरजवळ चोरटे 4 चाकी वाहनातून आले होते। त्यांनी एटीएम सेंटरला असलेल्या काचेच्या दरवाजाची तोडफोड केली आणि आत गेल्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या दोरखंडाने एटीएम मशीनला बांधले आणि वाहनाच्या मदतीने ते ओढून काढले आणि त्यांच्याजवळील वाहनात ठेवले आणि त्या वाहनातून चोरटे पसार झाले। SBIच्या एटीएम सेंटरमधून एटीएम गायब झाल्याची बाब शनिवारी सकाळी आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आली। त्यानंतर या घटनेची माहिती MIDC पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले। ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते। पोलिसांनी आजूबाजूच्या CCTVचे फुटेज तपासले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे। दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली। चोरट्यांनी पळवलेल्या त्या एटीएममध्ये सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांची रोकड असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। पाहणीनंतर या ठिकाणची एटीएम मशीन हे केवळ 2 नट बोल्टने बसविण्यात आले होते, त्यामुळे ते मजबूत नव्हते असेही निदर्शनास आले आहे। दरम्यान एटीएम मशीनच पळवून नेल्याच्या या प्रकारानंतर एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे।